नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आणि मी घेऊन आलो आहे आज नवीन व्हिडिओ. तुम्ही बघत आहात, हा नवीन व्हिडिओ आहे बीबी का मकबऱ्याचा. म्हणजे नवीन व्हिडिओ नाही आहे, नवीन ब्लॉग आहे. आणि हा बीबी का मकबरा आम्ही बघण्यासाठी आलो आहे, तर तिथला व्हिडिओ आहे. तर तुम्ही बघू शकता, आम्ही आलो होतो दुपारच्या पारी. तर तिथं पूर्ण ऊन होतं आणि परत तेवढे कोणी काही टुरिस्ट नव्हते. माझा मित्र आला होता अंबाजोगाईवरून, त्याला परीक्षा द्यायची होती. तर मग तो परीक्षा झाली त्याची. तो म्हणला काय करू यार, एक दिवस आहे, आपण फिरून येऊ कुठंतरी. मलाही सुट्टी होती, त्यामुळे म्हणलं अरे चल आपण बीबी का मकबरा फिरून येऊ. तर आम्ही थोडा नाश्ता करण्यासाठी, पहिले थोडं काही खाल्लं नव्हतं म्हणून आम्ही नाश्ता करण्यासाठी आलो होतो पाणीपुरी खाण्यासाठी. तर आम्ही पाणीपुरी घेतली, थोडे 1-2 व्हिडिओ वगैरे काढून घेतले. यार राहू द्या, सोबत लागतील. आणि तिथून आम्ही निघालो आमच्या प्रवासासाठी, म्हणजेच आम्ही बीबी का मकबरा बघण्यासाठी. तर माझ्या मित्रांना बीबी का मकबरा बघितला नव्हता आणि हे माझी दुसरी वेळ होती बीबी का मकबऱ्याला व्हिजिट करण्याची. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहूनसुद्धा म्हणजे जास्त जाणं होत नाही, सुट्ट्या नसतात कॉलेजला. सो त्याच्यामुळं मला पण योग आला. तुम्ही बघू शकता किती छान एक गिलहरी खेळतळच दिसत आहे. आपण तिला खारुताई म्हणतो, पण ते माझ्या तोंडामध्ये कसा हिंदी शब्द आला आहे बघा. जाऊ द्या, होत असतं वयानुसार नाही, डिक्शनरीनुसार चालते. तर तुम्ही बघू शकता हा सिनेमॅटिक व्ह्यू. आय नो माझा मोबाईल एवढा भारी नाही, पण सिनेमॅटिक व्ह्यू माझ्या यानं मी काढला. आणि हा पहिला पण बघायचा होता बीबी का मकबरा. आणि मी आलेलो आहे आता बीबी का मकबरा बघण्यासाठी. माझी दुसरी वेळ बीबी का मकबरा बघायची. आणि हा पहिली वेळेस आला. हा, माझी पहिली वेळेस, पहिल्यांदाच आलो मी श्रीकांतसोबत आज बीबी का मकबरा बघायला. रात्री गेलो तर थोडा वेळ फिरायला, ड्रेस घेतला आहे आणि बस, दुसरे काही एन्जॉय करता आला नाही, बाहेर फिरता आलं नाही. तर आज सुट्टी होती, रविवार. तर म्हणलं आज थोडं बाहेर फिरून येऊ. आबाईला लवकर जायचं आहे गावाकडं, त्याच्यामुळं जवळपासचं ठिकाण फक्त आपल्या आता बीबी का मकबराच होता. युनिव्हर्सिटी आहे, पण युनिव्हर्सिटीला आज जाणं लागतं, त्यामुळं काय आम्ही गेलो नाही आत. आता फक्त बघून घेऊ आपण बीबी का मकबरा. अंबाजोगाई से आया मेरा दोस्त को सलाम करो. तर माझा मित्र आला अंबाजोगाईवरून आणि तुम्ही त्याला सलाम करा. तर आम्ही पोहोचलो जस्ट. आणि तुम्ही मी म्हणलो होतो तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू, हा खरा सिनेमॅटिक व्ह्यू होता बीबी का मकबरा बघण्याचा. नंतर आम्ही पोहोचलो. चल आज आत एंटर झालो आम्ही. नंतर मग तिथं थोडंफार निरीक्षण केलं आणि त्या काळातली स्थापत्यकला बघितली, त्याचा म्हणजे आस्वाद घेतला. किती कष्ट केले होते त्या लोकांनी बनवण्यासाठी. नंतर तिथे एक कबूतर होतं छोटंसं, कबुतराला बघितलं. मला वाटलं 2-3 असतील यार, पण ते एकच होतं. परत वरचा तो गाभारा बघितला. परत खाली तिथं तुम्ही कबर बघू शकता. आणि हे कबरेवर पैसे टाकले होते. आणि तिथं अशी मान्यता होती की पैसे तिथे टाकले तर आपली मनातली इच्छा पूर्ण होती. खूप लोकांनी टाकले, म्हणून आबाईने पण पैसे तिथे टाकले. आणि एक इच्छा मागितली, त्यांना आज पेपर दिला होता, तर ती इच्छा पूर्ण व्हावं, म्हणजे पेपरमध्ये पास व्हावं अशी त्याची इच्छा होती. त्यांना आपण कसं दर्शन घेतो तसं दर्शन घेतलं. मकबऱ्यामध्येच बसलेलो होतो. हो चालतं ना. अनुभव काय येतोय बरं तुम्हाला, आवडलं काय ते? छान वाटलं मला. पहिल्यांदा आलो मी श्रीकांतसोबत बीबी का मकबरा बघायला. आम्हाला अजून खूप काय बघायचं होतं, लेण्या बघायच्या होत्या, पण मला गावाकडे लवकर जायचं होतं, म्हणून आम्ही फक्त बीबी का मकबराच बघायसाठी इथं आलो. बघून आता थोडं बसलो होतो
आरामासाठी. हां मस्त इथं रिलॅक्स फील होते हां रिलॅक्स फील. आणि थंड जागा आहे. हां. बेबिका मकबऱ्यात बसलोय, छानसा अनुभव येतोय ठीक नाही. हां छान वाटतं. जर तुम्हाला आपल्या बेबिका मकबऱ्याबद्दल जास्तीची माहिती घ्यायची असेल त्या स्कॅनरला तुम्ही स्कॅन करू शकता, तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळून जाईल. ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल QR आहे. आम्ही बघून आलो आहे आता आपला मिनी ताजमहल म्हणजेच बेबिका मकबरा. आम्ही आता ताजमहल बेबिका मकबरा बघून आलो आणि नंतर मागच्या साईडला आलेलो आहे. तर थोडं म्हणलं आराम करावं. तर आराम करण्यासाठी इथं काय भेटेल बरं, तर आम्हाला भेटलेली आहे बघ जरा इथं आंब्याचं झाड, तिथं मस्त सावली. आता आम्ही तिथं जाऊन थोडा वेळ आराम करणार आहोत. थोडा फोटोशूट झालेला आहे आमचा, परत फोटोशूट करू. थोडा नाही भरपूर झालं. भरपूर फोटोशूट झालेला आहे, भरपूर फोटोशूट अजून करू. टाईम कमी आहे आमच्याकडे, पण तरी जस्ट चिल एन्जॉय चालू आहे आणि करत राहील. अभय भाई तुम्हाला करमते नाही इथं येऊन? हां करमायला काय नंबर 1 करमायला येतं. नंबर 1 एकदम ना. मस्त करमायला. आणि हा जो व्हिडिओ आहे हा मी अभय भाईच्या मोबाईलमध्ये शूट करत आहे, कारण की माझ्या मोबाईलची क्वालिटी जरा खराब झाली. त्याच्यामुळं मी मोठा कॅमेरा म्हणजे तेच जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा घेऊन आलेलो आहे. माझा 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. तुम्हाला माहिती आहे कुठं पण घेऊन जातो 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा उठा के किधर भी चले रहता हूँ मैं, व्हिडिओ निकालते रहता हूँ इस वजह से. तर थोडा वेळ आम्ही आता आराम करतो बघा. आम्ही काही सोबत खायला वगैरे नाही आणलं, फक्त एक पाणी बॉटल आणलेली आहे आणि थोडे गुपचूप खाल्लेत. तुमच्या भाषेमध्ये पाणीपुरी है ना, आपल्या इकडे काय म्हणतात? आपल्या इकडं पाणीपुरी. पाणीपुरीच म्हणतात, आमच्या इकडे गुपचूप म्हणतात हिंगोली साईडला. गुपचूप राहा आणि गुपचूप खा, चालतं. बसल्यानंतर आम्ही ठरवलं की आता उशीर झाला आहे, आम्हाला 3 वाजता बीडची गाडी पकडायची आहे. अभय भ्यायला उशीर होते, त्यामुळे आम्ही मग लवकरात लवकर आटपण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच निघण्याचा प्रयत्न केला. इथं आता आम्ही जात आहोत घराकडे. इकडं आम्हाला वाटलं एखादं काहीतरी कुंड आहे, पण कुंड नाही. आपण बघू एकदा. म्हणते इथं झाड आहे, मस्त या झाडावर चढता येते, पण आंबे आलेले नाहीत राव या झाडाला. आलेले आहेत हो यार, कैऱ्या मस्त आलेले आहेत. जातो का झाडावर? फोटो काढतो. उगं पडेल मी जर जाऊन बघ. अरे कैऱ्या सापडल्या मला. कैऱ्या पण या कैऱ्या खाल्लेल्या आहेत. बोलायचं तर नाही रे. नाही बोलत, चढवर इकडे. नाही बोलत, चढ. चल तसा तू वर यार सरळ. कैऱ्या पाहिजे तरी कैऱ्या नाही बाबा, नको रे. कैऱ्याच्या जागी कोणी दगड घालून मी जा ना. नको रे मी चढ. फोटो काढतो. ओके. आम्ही काय खुप्या जागी आलेलो आहे. आय डोंट नो काय काय नाही, पण इथे खुप्या दरवाजा आहे, तुम्ही इथे बघू शकता. खारुताई मस्त खेळत आहे. अरे काय करते खारुताई तू? खारुताईला गरमी होते आय थिंक. आम्ही तिला भेटायला जाणार आहोत. म्हणजे काय असेल भाई? अरे औरंगजेबाला लय बायका होत्या म्हणे, त्यातली एकाची असेल का? हो, एक गुपित दरवाजा सापडलेला आहे आणि इथं लॉक लावलेलं आहे. मित्रांनो आम्ही गेलो असतो तुमच्यासाठी एक्सप्लोर काही केलं असतं. हे बघा शक्ती प्रदर्शन बघता वेळ भाऊ आपले शक्ती प्रदर्शन करत आहेत. हे बघा पैलवान. मग व्हिडिओ कोणी एडिट करा.
कॅन्सल मग. तर आता आमचा खूप वेळ झाला, आम्ही आता बघितलं. आता आम्ही जाणार आहोत. हे बघा, कोणाची प्रेमिकेचं नाव जर इथं असेल तर त्यांनी घेऊन जा. नीता, अजून काय आहे, शबू, अयो, APSU, काय नाव आहे ते. हे बघा, सोनू, रोशन, या दोघांची जोडी सलामत राहू. यशू, अजून हबीबी, कम टू बहीणचा, काय रे नाव काही टाकेलेत राव पोरं. हुजी. महाराष्ट्रामध्ये सध्या नावाजलेला जिल्हा आमचा बीड जिल्हा. अयो, बीडची हवा इथं दिसलेली आहे आपल्याला. मकबऱ्यावर सुद्धा नाव कोरलं गेलं आहे. जावेद, राणी. अरे हे असे कपलचे नावं आपल्याला इथे बघायला भेटत आहेत नवीन. इथं काय आहे का, SANA. इथे काहीतरी होतं राव, रीता नेता काय होतं, आय डोंट नो. पण इथे चांगले नावं दिसत आहेत. कोण NM आहे रे बाई, घेऊन जायचं. RJ. परत खूप नावं आहेत मित्रांनो. आता एवढं केलं तर परत व्हिडिओची लेंथ वाढेल आमच्या. प्रिया, उदय. कोण आहे प्रिया आणि कोण आहे उदय? या इथं काय पृथाबिन, काय रे, टी मुंडा. असं नाही यार, नावं पण नीट टाका ना. जुबैर, नीर, अच्छा नाम आहे भाई तेरा. हमजा, खुशबू, PKPM, काय आहे नाव, जाऊ दे. हे आपलं मराठी नाव लक्ष्मी विजय. हे बघा, लक्ष्मी. हो ना, लय प्रेम केला राव तिच्यावर. कोणाला नंबर पाहिजे असेल तर आज याचा नंबर आहे इथे, तुम्ही लावू शकता फोन तिला. हो, निघाव पोराचा फोन खासल झप्पे बेट्यानो. अयो, पल्लवी निकम, काय शेख, नावं लक्षात येईनच राव. साई यानो. चला मित्रांनो, बाय बाय बाय. आम्ही निघाले खाली ओढे टाक, ओढे. बघा अंतर किती थोडं आहे, पण श्रीकांत खूप बेल आहे उडी टाकायला वरतून. परत रडणार कोणी नाही मॅम मागं, त्यामुळं मी थोडं घाबरलो. बाकी काय नाही, आई वडील आहेत बस. बाकी कोण रडणार आहे माझ्यासाठी? हां, हो ना. हो का. तर मित्रांनी पण मला खूप सपोर्ट केला, समजून घेतला मला मित्रांनी, भरपूर केला. तुम्ही बघू शकता, त्यानेच मला हात दिला आता येत्या वेळेस. बेटानं मस्त व्हिडिओ काढला. चालते. परिश्रमानंतर आमचा हा व्हिडिओ संपत आहे. परिश्रम काहीच केले नाहीत, फक्त हिंडलो फिरलो बस, दुसरं काही केलेलं नाही. आता आम्ही निघणार आहोत तिथून सिडकोला. जोयल भाईला कॉल करेल, जोयल भाई घ्यायला येणार आहे आम्हाला. सिडकोला सोडून भाईला तिथून बसून द्यायचं बेडला, आणि नंतर भाई जाणार आहे. चला बाय. ਉਹ ਸੁਨੀਆਂ ਰਾਤਾਂ ਤੇ ਰਾਤਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਤੂੰ ਜਦ ਵੀ ਤੈਨੂੰ एखादी ट्रिप तुला आवडली? नंबर 1 वाटली. एन्जॉय केलंस तू? सॉरी, मी तुझी तेवढी काय काळजी करू शकलो नाही. भरपूर श्रीकांतनं माझी सोय केली. नाही सोय तेवढी घेऊ शकलो नाही, खरंच घेऊ शकलो नाही. मस्त वाटलं श्रीकांत. बरं होतं 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळे आपल्याला पण एन्जॉय करता आलं. फुल एन्जॉय झाला, एकदम नंबर 1. आता आला एक श्रीकांतचा मित्र गाडी, जोएल आला असेल, त्याच्या गाडीवर जोएल आलेला असेल. आता जोएलकडे जाणार होता मी. खूप मोठे मित्र आहेत श्रीकांतचे, बुलेटवाले. बुलेटवर आला एक मित्र त्याचा. आता आम्ही बुलेटवर जाणार बसून. पण दिसणं झालंय तो कुठे तर. फॉरेनरला बघून कसं वाटलं तुम्हाला? फॉरेनर बघून एकदम असं आश्चर्यचकित वाटलं. पार 10-1 माणसं थायवानहून आले होते, 2-4 माणसं जपानहून आलेले दिसते. हा, 2च होते. आम्ही त्यांना इंग्लिशचा म्हणा आम्हाला, आम्ही त्यांच्यासोबत एक सेल्फी घेतली आमची सगळ्यांची. तू पण होता त्याच्यात? मी पण होतो त्याच्यामध्ये. आम्हाला वाटलं असं विदेशी माणसं आपल्या इकडे पाहून पहिल्यांदाच बघितली. आणि स्वतःहून त्यांनी नमस्कार केला. मी व्हिडिओमध्ये शूट करू शकलो नाही कारण की त्यांची परमिशन नव्हती. मी फक्त जस्ट एक सेल्फी घेतलेली आहे. श्रीकांतने त्यांना तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आर यू एन्जॉयिंग? यस, दे आर एन्जॉयिंग. दे आर व्हेरी हॅपी. वी आर ऑल्सो एन्जॉयिंग. या, वी आर नाव गोईंग टू कुठं? होम. टू होम. सो बाय बाय. बाय बाय. जोएल आलेला आहे आम्हाला पिक करण्यासाठी. बस भाऊ, बस ना.
परतीचा प्रवास आमचा. आम्ही माझ्या मित्राला तर जस्ट सोडलं आहे आणि तुम्ही बघू शकता जोएल भाईने केस वाढवलेले आहेत. किती भारी दिसतोय जोएल. खरंच अशा पोरी फिदा होतील बरं का जोएल भाई. विशेष क्लोज.